नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर रामटेक तालुक्यातील चोरबाहुली शिवारात भीषण अपघात घडलेला आहे। भरधाव ट्रकच्या धडकेत स्कॉर्पिओ वाहन पलटी होऊन 3 जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे। रविवारी दुपारी सुमारे 3:30 वाजताच्या दरम्यान नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर चोरबाहुली शिवारात हा अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार MS26V 7557 क्रमांकाची स्कॉर्पिओ घेऊन चालक उमाशंकर पारधी राहणार चाचेर तालुका रामटेक हे आपल्या 4 नातेवाईकांसह मध्य प्रदेशातील कुरई येथे औषधोपचारासाठी नागपूरवरून जबलपूरकडे जात होते। दरम्यान चोरबाहुली परिसरात समोरील ट्रकला डिवायडरच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न सुरू असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या UP 47T 6687 क्रमांकाच्या ट्रकने स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली। या धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ महामार्गावर पलटी झाली। या अपघातात सतनाबाई पारदे यांच्यासह इतर 3 जण गंभीर जखमी झाले। जखमींना तत्काळ देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर सर्वांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच खुमारी येथील ओरिएंटल टोल प्लाझाचे कर्मचारी डॉक्टर दीपेश पंचेश्वर, सुरेश आमाडरे, त्रिभुवन सिंग आणि बंडू नखाते यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचविण्यास मदत केली। दरम्यान धडक देऊन ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याच्या विरुद्ध देवलापार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहे। न्यूज एक्सप्रेस करिता रामटेक वरून पंकज चौधरी यांची बातमी।